एकवीरा आई तू डोंगरावरी, आई कारत्याचे डोंगरावर जाऊनी बैसली गो, अशा कित्येक गाण्यांमधून उंच डोंगरांवरील देवळांचे वर्णन येते। मुंबई नजीक विरारची जीवदानी, मुंब्याची मुंब्राई या देवींची देवळे अशीच उंच डोंगरावर आहेत। मुंबईतही अंधेरीत गिल्बर्ट हिल या वैशिष्ट्यपूर्ण टेकडीवर गावदेवी मातेचे देऊळ आहे। अंधेरी स्थानकापासून पश्चिमेला जवळ असलेले हे अत्यंत सुंदर असे धार्मिक पर्यटन स्थळ काहीसे दुर्लक्षितच राहिले आहे। 150 पायऱ्यांच्या चढाचे हे देऊळ पाहायला एकदा वर गेल्यावर कोणीही येथे पुन्हा पुन्हा येईल अशी ही जागा आहे। ट्रेकिंग करताना आपला स्टॅमिना देखील किती आहे हे येथे नक्कीच आजमावून पाहता येईल। गिल्बर्ट नावाचा इंग्रज अधिकारी फार पूर्वी येथे निरीक्षणासाठी येत होता, त्यावरून डोंगराला त्याचे नाव पडले असे देवळाचे ट्रस्टी सांगतात। देऊळ ही किमान 125 वर्षे जुने आहे। मुंबईतील टेकडीवरचे हे दुसरे सुंदर मंदिर असून हार्बर रेल्वे मार्गावरील डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या टेकडीवरही महादेवाचे आणि गावदेवीचे असेच टुमदार मंदिर आहे। मुंबई शहरातील इतर देवींची मंदिरे काही शतके जुनी आहेत। अंधेरीचे हे देऊळ एवढे प्राचीन नसले तरी ही देवी ज्या डोंगरावर बसली आहे तो डोंगर मात्र कोट्यवधी वर्षांचा जुना आणि जगातील एकमेवाद्वितीय असा आहे। हे मंदिर फक्त ट्रेकिंगसाठी किंवा पर्यटनापुरतेच महत्त्वाचे नाही। ही टेकडी म्हणजे कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या पाषाणयुगातील पर्यटन स्थळ आहे। ही टेकडी ऐतिहासिक एवढ्याकरिता आहे की अशा प्रकारे बनलेली ही जगातील फक्त दुसरी पुरातन टेकडी आहे। जगात अशी आणखी फक्त एकच टेकडी असून ती अमेरिकेत असल्याचे सांगितले जाते। ज्वालामुखीच्या बेसॉल्ट दगडाने बनलेली ही अत्यंत पुरातन 6.5 कोटी वर्षांपूर्वी बनलेली टेकडी पूर्वी पुष्कळ मोठी होती। अगदी मेट्रो मार्गावरील नवरंग चित्रपटगृहापर्यंत तसेच स्वामी विवेकानंद मार्ग, बर्फीवाला पूल येथपर्यंत त्या टेकडीचे उंचवटे दिसतात। अर्थात कालौघात व शेजारील इमारतींच्या बांधकामासाठी टेकडीची हानी देखील झाली। झोपड्यांची अतिक्रमणे झाली। टेकडीची जपणूक करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। तिला संरक्षित पुरातन वास्तू म्हणून घोषितही करण्यात आले आहे। मात्र टेकडीची जपणूक करण्यासाठी नागरिक, बिल्डर, लोकप्रतिनिधी, प्रशासन आदी सर्वांनीच आपले वैयक्तिक स्वार्थ सोडून इच्छाशक्ती दाखवणे जरुरी आहे। विशिष्ट वेळीच जाता येते। अंधेरी स्थानकापासून चालायला सुरुवात केली तर आपण 15 मिनिटात टेकडीवरील देवळात पोहोचतो। देऊळ व टेकडी सकाळी 7 ते दुपारी 11 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळातच खुले असते। मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे? कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।